नमस्कार मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि ट्रेंडिंग विषय समजून घेणार आहोत, जो आजच्या डिजिटल जगात खूप महत्त्वाचा आहे. आजचा विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, ज्याबद्दल आज प्रत्येक जण बोलत आहे. AI ही अशी टेक्नॉलॉजी आहे जी मशीनला माणसासारखं विचार करायला आणि निर्णय घ्यायला मदत करते. तुम्ही रोज AI वापरता, पण कदाचित तुम्हाला ते लक्षातही येत नाही. उदाहरणार्थ, तुमचा मोबाईल तुमचं फेस कसं ओळखतो हे कधी विचार केलाय का? YouTube तुम्हाला तुमच्या आवडीचे व्हिडिओज कसे दाखवतो हे देखील AI मुळेच शक्य होतं. Google मॅप्स तुम्हाला ट्रॅफिक आणि फास्टेस्ट रूट कसा दाखवतो यामागेही AI आहे. म्हणजेच आपण रोज वापरत असलेल्या अनेक गोष्टींमध्ये AI आधीपासूनच काम करत आहे. आता आपण सोप्या भाषेत समजून घेऊया की AI म्हणजे नक्की काय आहे. AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्याला मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. याचा अर्थ असा की मशीनला माणसासारखं विचार करायला आणि शिकायला सक्षम बनवणं. AI मुळे मशीन स्वतः निर्णय घेऊ शकते आणि समस्यांचं निराकरण करू शकते. AIचं काम समजून घेण्यासाठी आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे डेटा, जो AI साठी खूप महत्त्वाचा असतो. जितका जास्त डेटा मिळतो तितकं AI जास्त चांगलं शिकतं आणि परफॉर्म करतं. दुसरी गोष्ट म्हणजे अल्गोरिदम, जे AI ला काय करायचं ते सांगतात. अल्गोरिदम म्हणजे नियमांचा एक सेट जो मशीनला निर्णय घेण्यास मदत करतो. तिसरी गोष्ट म्हणजे मशीन लर्निंग, ज्यामुळे AI स्वतः शिकू शकतं. मशीन लर्निंग मध्ये AI चुका करून स्वतः सुधारतं आणि अधिक अचूक होतं. आता आपण AI चे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया. नॅरो AI म्हणजे अशी कृत्रिम बुद्धिमत्ता जी फक्त एकाच स्पेसिफिक कामासाठी तयार केलेली असते आणि त्या कामात ती खूप चांगली असते. उदाहरणार्थ अलेक्सा, सिरी किंवा गुगल असिस्टंट हे व्हॉइस असिस्टंट्स नॅरो AI चे उत्तम उदाहरण आहेत. या प्रकारचं AI फक्त एकाच टास्कमध्ये एक्सपर्ट असतं आणि इतर कामं करू शकत नाही. आता आपण जनरल AI बद्दल जाणून घेऊया, जो अजून डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. जनरल AI माणसासारखं विचार करू शकते आणि वेगवेगळी कामं करू शकते. पण सध्या जनरल AI पूर्णपणे तयार झालेली नाही आणि अजूनही संशोधन सुरू आहे. आता आपण सुपर AI बद्दल पाहूया, जो फ्युचरमध्ये विकसित होऊ शकतो. सुपर AI माणसापेक्षा जास्त बुद्धिमान असेल आणि कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सोडवू शकेल. सध्या सुपर AI हा फक्त एक कॉन्सेप्ट आहे आणि भविष्यात तो वास्तवात येऊ शकतो. आता आपण पाहूया की AI आजच्या काळात कुठे कुठे वापरलं जातं. मोबाईल ॲप्समध्ये AI मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि ते आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे. फेस अनलॉक आणि व्हॉइस टायपिंग सारखी फीचर्स AI मुळे शक्य झाली आहेत. YouTube आणि Netflix तुमच्या आवडीप्रमाणे कॉन्टेंट रेकमेंड करतात. AI तुमचं बिहेवियर अॅनलाइज करून तुम्हाला पर्सनलाइज्ड कॉन्टेंट दाखवतं. हेल्थकेअरमध्ये AI रोग ओळखण्यासाठी आणि उपचार सुचवण्यासाठी वापरलं जातं. AI मेडिकल रिपोर्ट्स अॅनलाइज करून डॉक्टर्सला योग्य डिसिजन घेण्यास मदत करतं. सेल्फ ड्रायव्हिंग कार्समध्ये AI टेक्नॉलॉजी वापरली जाते आणि त्या स्वतः चालतात. या गाड्या सेन्सर्स आणि AIच्या मदतीने आसपासचं एन्व्हायरमेंट समजतात. बिझनेसमध्ये AI चॅटबॉट्स कस्टमर सपोर्टसाठी वापरले जातात. यामुळे कंपन्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचतात आणि एफिशियन्सी वाढते. आता आपण AIचे फायदे पाहूया, जे आपल्या जीवनाला सोपं बनवतात. AI मुळे काम खूप जलद आणि एफिशियंट होतं. AI मुळे चुका कमी होतात आणि ॲक्युरसी वाढते. ऑटोमेशनमुळे रिपेटेटिव्ह कामं सहज पूर्ण होतात. आता आपण AIचे काही तोटे पाहूया, जे लक्षात घेणं आवश्यक आहे. AI मुळे काही जॉब्स कमी होऊ शकतात आणि रोजगारावर परिणाम होऊ शकतो. AIचा चुकीचा वापर केल्यास मोठं नुकसान होऊ शकते. माणसं AI वर जास्त अवलंबून होऊ शकतात, जे धोकादायक ठरू शकतं. आता आपण AIचं भविष्य पाहूया, जे खूप एक्साइटिंग आहे. भविष्यात AI आणखी पॉवरफुल आणि अडव्हान्स्ड होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात AIचा वापर वाढणार आहे आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीज निर्माण होतील. AI शिकणाऱ्यांसाठी भविष्यात मोठ्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध असतील. जर तुम्ही आजपासून AI शिकायला सुरुवात केली तर तुमचं फ्युचर सिक्युअर होऊ शकतं. AI म्हणजे फक्त एक टेक्नॉलॉजी नाही, तर भविष्यातील जगाचा पाया आहे. पुढील काही वर्षांत AI आपल्या जीवनाचा मोठा भाग बनणार आहे. त्यामुळे AI बद्दल माहिती असणं आणि ते शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह.